नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राध्यापिका सोनवणी श्वेताली, मराठा विद्या प्रसारक समाज, GMD आर्ट्स, BW कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सिन्नर. प्रथम वर्ष वाणिज्य विभागासाठी पहिल्या सत्रामध्ये संघटनात्मक कौशल्य विकास हा विषय आपल्याला आहे. त्या विषयामध्ये आपल्याला काय शिकायचे याची आपण थोडक्यात पहिले ओळख करून घेणार आहोत. संघटनात्मक कौशल्य विकास म्हणजेच ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट. यामध्ये आपल्याला एकूण 4 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. बघा, पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे आधुनिक कार्यालयाची संकल्पना. कार्यालय म्हणजे काय, कार्यालयाची पारंपरिक संकल्पना काय आहे आणि आत्ताची आधुनिक संकल्पना काय आहे याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. कार्यालयाचे स्थान म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की कार्यालयीन संघटन म्हणजे काय आणि त्याचं व्यवस्थापन. पहिल्यामध्ये बघितलं की कार्यालय म्हणजे काय, आता बघायचं की कार्यालयाची संघटन म्हणजे काय असतं, त्याचं व्यवस्थापन हे कसं केलं जातं, त्याला एवढं महत्त्व का दिलं गेलं आहे, त्याची तत्त्वे काय आहे, त्याची कार्य काय आहेत, आणि मग आपण शेवटी बघणार की शास्त्रीय कार्यालयीन व्यवस्थापन काय, हे आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. तिसऱ्यामध्ये बघणार की कार्यालय दफ्तर व्यवस्थापन काय आहे. दफ्तर व्यवस्थापनाचे जे खातं आहे त्या खात्याचं संघटन कसं केलं जातं, तर संगणकात्मक स्वरूपात कसे अंकीकरण केलं जातं, प्रपत्र म्हणजे काय, प्रपत्रांचा आराखडा काय आहे, त्यांची रचना कशी केली जाते, त्यामध्ये काय काय तपशील असायला हवा किंवा काय काय तपशील असतो. त्याचप्रमाणे कार्यालयीन जी माहिती पुस्तिका आहे ती माहिती पुस्तिकेमध्ये कसली कसली माहिती असते किंवा त्याचा उपयोग कुठे होत असतो, या सगळ्याचा अभ्यास आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये करणारच आहोत. आणि शेवटचा चॅप्टर जो आहे तो म्हणजे कार्यालयीन कामकाज. कार्यालयीन कामकाजामध्ये आपण बघणार आहे की कामकाज म्हणजे काय, त्याचा कार्यप्रवाह कसा असतो, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यामधले येणारे अडथळे, या सगळ्याचा अभ्यास आपण चौथ्या ह्याच्यामध्ये करणार आहे. त्याचप्रमाणे जे काही अडचणी अडथळे येतात त्यांना दूर करण्याचे काय मार्ग आहे, त्याच्यासाठी काय उपाययोजना असायला हव्या, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण चौथ्या चॅप्टरमध्ये करणार आहे. असे एकूण आपल्याला 4 चॅप्टर्स आहेत. त्यामधील आता आपण जाणार आहोत की पहिला चॅप्टर जो म्हणजे आधुनिक कार्यालयाची संकल्पना. यामध्ये आपल्याला बघायचं की कार्यालय म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे महत्त्व, वैशिष्ट्य, कार्य, हे सगळं कार्यालयाचे आपल्याला बघायचंच आहे. आणि त्याच पद्धतीने पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही संकल्पना आपल्याला इथे अभ्यासायच्या आहे. मग यामध्ये आपण अजून असं बघणार की चांगलं कार्यालय म्हणजे काय, किंवा चांगलं कार्यालय जर आपल्याला स्थापन करायचं तर त्याच्यासाठी कोणते कोणते घटक आवश्यक आहे, किंवा पारंपरिक जी संकल्पना आहे कार्यालयाची ती आणि आधुनिक संकल्पना यामध्ये काय फरक आहे. दोन्ही पण कार्यालयच आहेत, पण एक पारंपरिक पद्धतीचं आहे आणि एक आहे आधुनिक पद्धतीचं. मग दोन्ही संकल्पनांमधला फरक आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे जे काय आपण कार्यालय स्थापन करणार आहे त्या कार्यालयाची मांडणी कशी असली पाहिजे, म्हणजे ते कार्यालय ज्या इमारतीमध्ये ज्या ठिकाणी असणार आहे, ज्या स्थानावर असणार आहे त्याची मांडणी किंवा त्या इमारतीचा नकाशा कसा असेल, त्याची अंतर्गत रचना कशी असली पाहिजे, हे सगळं आपण आधुनिक कार्यालयाच्या संकल्पनेमध्ये बघणार आहोत. आपण आता सर्वप्रथम बघणार आहोत कार्यालय म्हणजे काय. कार्यालय म्हणजे काय, काही संकल्पना किंवा काही संज्ञा अशा आहेत की ज्यांचा त्यांच्या नावामध्येच अर्थ सामावलेला आहे. जसं की कार्यालय. अजून उदाहरण द्यायचं म्हटलं तर देवालय झालं, विद्यालय, ग्रंथालय, असे आपल्याला अगदी परिचित असे शब्द आहेत की ज्यांचा अर्थ त्यांच्या नावातच हा लपलेला आहे. जसं की ते देवालय म्हटलं, देवालयाचा अर्थ काय होतो की देव्हाऱ्यात देव, ग्रंथालयात ग्रंथ म्हणून ग्रंथालय, विद्यालयात विद्या म्हणजे विद्यालय, म्हणजेच ज्ञान असतं तिथे. आणि त्याचप्रमाणे कार्यालय, कार्यालय म्हणजे काय, कार्य करण्याची जागा, ज्या ठिकाणी कार्य केलं जातं त्याला आपण कार्यालय असं म्हणू शकतो. वर्क इज वर्शिप,
काम किंवा कार्य हीच ईश्वर पूजा. आता ही संकल्पना अगदी सर्वमान्य झाली आहे. कार्यालय या शब्दात कार्य आणि आलय असे दोन शब्द येतात. म्हणजे काय? कार्यालय म्हणजे असे स्थान जेथे कार्य केले जाते. अशा कार्यालयाचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्या कार्यालयाचे व्यवस्थापन आपण इथे बघणार आहोत. त्याची व्याख्या काय होते, त्याचा अर्थ, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. पूर्वी काय होतं, सुरुवातीच्या काळामध्ये छोटे छोटे व्यापार होत असत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार हा वाढलेला नव्हता. त्यामुळे सगळे व्यवहार कसे हे स्वतःच म्हणजे तोंडी लक्षात ठेवून होत असत. परंतु हळूहळू आता काय झालं आहे, आधुनिक काळामध्ये आपल्या व्यवसायाचा व्याप हा वाढत गेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद करणं गरजेचं होत गेलं आहे. कारण माणूस शेवटी किती लक्षात ठेवणार आहे, त्यामुळे नोंद करणं आता गरजेचं होत गेलं आहे. आणि नोंदी ह्या कुठे केल्या जातात? कार्यालयामध्ये. म्हणजेच कार्यालयाची आवश्यकता इथे निर्माण झाली. आधुनिक काळात काय झालं, प्रत्येक व्यवसाय संस्थेचा हा व्याप वाढत गेला आणि मग ह्या व्यवसाय संस्थांना ज्या मार्केटमध्ये ज्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपला उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न ते करीत असतात आणि नफ्या वाढवण्याचा प्रयत्न देखील इथे करत असतात. मग जसा संस्थेचा व्याप जसजसा वाढत आहे तसतसा कार्यालयाचा व्याप देखील वाढत जातो. कारण कार्यालय म्हणजे काय? एक कार्य करण्याचं स्थळ किंवा एखादी जागा. आपण आता एखादी व्याख्या बघूया कार्यालय म्हणजे काय. बघा, कार्यालय म्हणजे काय? डेनियर यांनी एक व्याख्या इथे दिलेली आपल्याला. कार्यालय म्हणजे कारकुनी स्वरूपाची कार्य तेथे केली जातात अशी जागा, म्हणजेच कार्यालय. अजून इथे एक व्याख्या आपण नमूद केली आहे, ती जॉर्ज टेरी यांची आहे. कार्यालय ही अशी जागा आहे की जेथे माहितीचे संकलन आणि माहितीच्या उपलब्धतेशी निगडित असलेली सर्व कार्य केली जातात. त्याला आपण कार्यालय असं म्हणू शकतो. म्हणजे हा एक असा सेपरेट विभाग आहे का जेथे संस्थेतील कामाचे कार्यक्षम व्यवस्थापनासाठी संस्थेतील सगळ्या व्यवहारांची नोंद केली जाते. त्या नोंदींचं जतन केलं जातं. कारण भविष्यात जर आपला एखाद्या नोंदीची आपल्याला गरज पडली तर आपण त्यामधून ती माहिती मिळवू शकतो. म्हणजे केव्हाही ते उपलब्ध होऊ शकतं. तसंच अंतर्गत आणि बहिर्गत जे काही संपर्क असतात त्या संपर्कांविषयी सुद्धा आपल्याला सोयी उपलब्ध होऊ शकतात. आणि संस्थेच्या निर्णय खात्यांच्या कामांमध्ये देखील एकसूत्रता आणली जाऊ शकते. कार्यालयाचा जर आपण विचार केला तर कार्यालयीन कार्यांचा विचार हा प्रधान मानला जातो. म्हणजे सर्वप्रथम हा कार्यालयातील कार्याचा येतो. म्हणजे काय, तर कार्यालय जी कार्य करते ती कार्य कार्यालयाच्या 4 भिंतींमध्ये बंदिस्त असतात. कार्यालय या शब्दाचा जेव्हा व्यापक अर्थ आपण घेतो तेव्हा ती एक क्रियात्मक कल्पना मानली जाते. आणि या दृष्टिकोनातून विचार केल्यास कार्यालय म्हणजे कार्यालयीन कामकाज असा त्याचा अर्थ होत असतो. आता आपण बघणार आहोत की कार्यालयाची कार्य काय काय आहेत. आता कार्यालय हे जे आहे त्याच्या व्यवसायाच्या स्वरूपावर ते नेहमी आधारित असते. आधुनिक काळात म्हटलं तर कार्यालयामध्ये अनेक कार्यही त्यांना पार पाडावी लागत असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सर्वप्रथम उत्पादन करणे. उत्पादकाने निर्माण केलेला माल त्याची साठवणूक करून जोपर्यंत मागणी येते तोवर त्याला आपल्याला साठवण करून ठेवावी लागते. त्यासाठी गोदामांची गरज असते. मागणी आली का आपल्याला त्याचा पुरवठा करावा लागतो. पुरवठा झाल्यानंतर विक्री होते. विक्रीनंतर विक्रेतर सेवा आपल्याला त्यांना द्यावी लागते. त्या वस्तूंचं वितरण करावं लागतं. अशा प्रकारचे अनेक कार्य ज्याच्यात आपण बाजारपेठ देखील येते. ह्या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि या सगळ्या घटकांवर कार्यालयाची कार्य ही अवलंबून असतात. कार्यालयाचे जे काही कार्य आहे त्यांचं नियोजन आणि त्या नियोजनानुसार कार्य हा आधुनिक युगाचा मूलमंत्र जसा बनला आहे. कार्यालयामुळे काय होतं आहे, ते जे काय आपण नियोजन करतो आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या कामाची ही जबाबदारी निश्चित होत असते.
कोणी कोणते काम केव्हा केले पाहिजे, कशा पद्धतीने केले पाहिजे, हे सगळं त्या नियोजनामुळे साध्य होत असतं. आणि ही सर्व जे काही नियोजने, जे काही कार्य आहेत, ही फक्त कार्यालयामार्फतच पार पाडली जातात. बघा आपल्याला किती तिथे सारी कार्य दिलेली आहेत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, संपत्तीची नोंद करणं, नियंत्रण करणे, पत्रव्यवहार करणे, दळणवळण करणे, लेखन सामग्रीची तरतूद करणे, कार्यपद्धती ठरविणे, कामाची विभागणी करणे, जनसंपर्क साधणे, अशी 9 प्रकारची आपण इथं कार्य दाखवली आहे. त्या प्रत्येकाचा आपण सविस्तरता अभ्यास करणारच आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं. प्रशिक्षणाची गरज काय इथे? आता आधुनिक काळात म्हटलं तर संगणक हे प्रत्येक कर्मचाऱ्यास येणं अनिवार्य झाले, कारण ती एक काळाची गरज बनली आहे. व्यवसाय संस्थेच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी तेथे काम करत असतात आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या गरजेनुसार प्रशिक्षण घेणं किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं हे त्या व्यवसाय संस्थेचं कामच आहे. म्हणजे मुख्य काम आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं. त्यामुळे प्रशिक्षण हे फार महत्त्वाचे मानले जाते कार्यालयाच्या दृष्टीने. कारण आधुनिक काळामध्ये जसजसं युग पुढे जात आहे तसतसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत जाते, त्यानुसार आपण अपडेट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं फार महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळे याचा परिणाम काय होतो की कामामध्ये त्यांची कुशलता दिसून येते, उत्पादकता वाढते, काम चांगल्या दर्जाचे होते आणि हे सगळं शक्य आहे ते म्हणजे फक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे. दुसरं जे आहे ते म्हणजे संपत्तीची नोंद करणे. प्रत्येक जे काही व्यवसाय संस्था आहेत त्यांच्याकडे विविध प्रकारची संपत्ती असते आणि त्यांना तशी ती आवश्यकताही असते. मग ह्या सर्व संपत्ती कसं कळणार की कोणत्या व्यवसाय संस्थेकडे किती संपत्ती आहे किंवा किती प्रमाणामध्ये आहे, त्याचं स्वरूप किती आहे? त्यामुळे इथे काय केलं जातं, ह्या सर्व प्रकारच्या संपत्तीची नोंद ही कार्यालयामार्फत केली जाते. याचा फायदा असा होतो की जर आपण संपत्तीची नोंद केलेली असेल आणि जर भविष्यात आपल्याला व्यवसायाचा वाढीचा विचार जर आपण केला तर तेव्हा आपण ह्या संपत्तीचा विचार इथे नक्की करू शकतो. पण त्यासाठी आपल्याकडे नोंद असणं गरजेचं आहे. नोंद असेल तर आपल्याला कळतं की आपल्याकडे किती संपत्ती आहे आणि त्याच्यानुसारच आपण पुढचा भविष्याचा विचार करू शकतो. संपत्तीचे अवमूल्यन असेल, मूल्यांकन असेल, हे सर्व करण्याचे कार्य हे कुठून केलं जातं? कार्यालयामार्फत केलं जातं. ही नोंद केल्यानंतर त्याची जपवणूक किंवा त्याची देखरेख करणं ही सुद्धा कार्यालयाची जबाबदारी आहे आणि हे कार्यालयामार्फतच केले जाते. तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे नियंत्रण करणे. नियंत्रणाचं हे कार्य व्यवस्थापनाकडून केले जातं. आता कोणतीही संघटना असेल किंवा एखादा संघटित समूह असेल, त्यांना जर त्यांचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, तर नियंत्रण करण्यासाठी कार्यालयाला अशी विविध कार्य आहेत ती जी किंवा कार्य किंवा म्हणा क्रिया म्हणू शकतो आपण, त्या पार पाडायला लागत असतात. जसं की आपल्या कार्याबद्दल नियोजन करणं, त्याचं प्रमाण निश्चित करणं, प्रत्यक्ष काम कसे होतं आहे त्या कामाची त्या प्रमाणाशी तुलना करणे, यश अपयश त्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं आहे का, अपयश असेल तर त्याची कारणं शोधून काढणे, त्यासाठी त्यावर आवश्यक अशा उपाययोजना करणं, त्यासाठी नियंत्रण करणे हे फार महत्त्वाचं कार्य कार्यालयामध्ये आहे. पुढचं आहे ते म्हणजे पत्रव्यवहार. व्यवसायाचं जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, व्यवसायाचा विकास जर आपल्याला साधायचा असेल तर इथे कम्युनिकेशन होणं फार गरजेचं आहे. कम्युनिकेशन हे सर्वात पहिलं कार्य आहे. कम्युनिकेशनशिवाय आपल्याला कोणतंही काम करणं शक्य नाही. त्यामुळे पत्रव्यवहार हे होणं गरजेचंच आहे. पत्रव्यवहार हा विविध व्यक्तींशी असू शकतो, विविध व्यक्तींशी विविध कारणांसाठी असू शकतो. उदाहरणार्थ धनको असेल, ऋणको असेल, ग्राहक, सरकार
आणि इतर कोणी असतील यांच्याशी वेगवेगळ्या कारणांसाठी ते पत्रव्यवहार करावा लागतो. यामुळे काय होते, पैशाची बचत होते, वेळेची बचत होते, आपल्या कार्यालयाची प्रतिष्ठा त्यामुळे वाढत असते, कार्यक्षमता वाढते आणि कोणत्याही कार्यालयाची प्रतिमा ही काही अंशी ही पत्रव्यवहारावर अवलंबून असते. त्यामुळे पत्रव्यवहार करणे फार गरजेचे आहे. पुढचं आहे दळणवळण. कार्यालयामध्ये 2 प्रकारचं दळणवळण असतं. एक आहे अंतर्गत आणि बहिर्गत. हे दळणवळण करणं का गरजेचं आहे? कारण की कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाज हे पार पडत असतं आणि त्याच्यासाठी अंतर्गत किंवा बहिर्गत दळणवळण करणं गरजेचं आहे. आता अंतर्गतमध्ये काय येणार आहे? अंतर्गतमध्ये व्यवसाय संस्थेच्या विविध विभागांशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला पोचवावी लागते. जसं की शिपाई असेल, अंतर्गत टेलिफोन असेल, इंटरकॉम असेल, यांचा उपयोग करून माहिती ही पाठवली जात असते. आणि बहिर्गतमध्ये काय? बहिर्गत दळणवळणामध्ये संस्थाबाहेरील जे काही ग्राहक असतील, पुरवठादार असतील, सरकारी खाती असतील, अर्थपुरवठा करणाऱ्या काही संस्था असतील, यांच्याशी वेगवेगळ्या